नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सचिन सर. आज आपल्याला बघायचे 2025 जी आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये काय आलेले ऑर्गॅनिक कन्व्हर्जन 2025 PYQ. तर बघा पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऍक्शन ऑफ. तर आपला काय सांगायचं ऍक्शन सांगायची. म्हणजे काय म्हणते बघा लिक्विड ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड ऑन एनिसॉल. म्हणजे एनिसॉल वर लिक्विड ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड ची ऍक्शन झाली तर तयार होणारा प्रोडक्ट काय असेल हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर बघा पहिल्याच काय करणार आपण एनिसॉल. बघा पहिल्याच आन्सर लिहितो मी फर्स्ट. तर एनिसॉल म्हणजे काय. एनिसॉल म्हणजे याला काय म्हणता बघा सायक्लोहेक्झेन. हे काय झाला सायक्लोहेक्झेन. याला काय म्हणता बेंझिन. बेंझिनवर काय दिसला OCH3. याला काय म्हणतात एनिसॉल किंवा याला म्हटलं जाते मिथॉक्सी बेंझिन. बरोबर. याचं काय करायचं आपल्याला ब्रोमिनेशन करायचे सर. ब्रोमिनेशन म्हणजे काय Br2. कलर याचा रेडिश ब्राऊन. सोबत कोण आहे सर ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचं काय काम आहे करू या ठिकाणी ऍसिटिक ऍसिड एक सॉल्व्हंट आहे. आता इकडे बघा बरोबर एनिसॉलचं काय करायला आपण ब्रोमिनेशन. एनिसॉल हा आर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. एनिसॉलचं नेचर कसं असते आर्थो पॅरा डायरेक्टिंग. आर्थो पॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं येणारा जो Br असते हा एक आर्थोला येतो किंवा काय येतो पॅराला. त्यामुळे जो Br असेल एकदा लावायचा आर्थो एकदा काय लावायचा पॅराला. याचं नाव आहे आर्थो ब्रोमो एनिसॉल किंवा पॅरा ब्रोमो एनिसॉल. ब्रोमिनेशन किती वेळेस झालंय दोनदा. त्याच्यामुळे ते काय येणार 2. एनिसॉल किती वेळेस असेल दोनदा. रिएक्शनला काय करायचं आपल्याला बॅलन्स करायची. तर बस पहिल्याच आन्सर हेच एनिसॉलचं ब्रोमिनेशन आर्थो ब्रोमो एनिसॉल किंवा पॅरा ब्रोमो एनिसॉल. पहिला क्वेश्चन. नंतर काय सांगते बघा सोडा लाईम ऑन सोडियम ऍसिटेट. सोडा लाईम ऑन सोडियम ऍसिटेट. आता इकडे बघा लक्ष द्या सोडा लाईम काय करते रिडक्शन. आठवा जरा रिड्युसिंग एजंट NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साईड याला काय म्हणतो आपण सोडा लाईम. कोणाचं सोडा लाईम करायचंय सोडियम ऍसिटेट. मला कोण सांगते याचं नाव काय आहे या कंपाऊंडचं नाव ऍसिटिक ऍसिड. याला काय म्हणतो आपण ऍसिटिक ऍसिड आहे आपला ऍसिटिक ऍसिड. आणि ऍसिटिक ऍसिडचा जर आपण समजा H काढून काय लिहिल्या Na लिहिल्या काय लिहिल्या Na. याचं नाव काय असते सोडियम ऍसिटेट. याला नाव काय म्हणतात सोडियम ऍसिटेट. याची रिएक्शन कोणासोबत करायचं आहे सोडा लाईम NaOH कॅल्शियम ऑक्साईड लाईम सोडा लाईम कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय करते अल्केन करते. आपण सिंपल मध्ये म्हणता या ठिकाणी CO2 ला काय करायचं असते डिलीट. पण या ठिकाणी जो CO2 असतो हा इन द फॉर्म ऑफ Na2CO3 असतो. म्हणजे या ठिकाणी Na2Na त्याच्यानंतर हा कार्बन आणि नंतरचा काय आहे ऑक्सिजन. म्हणजे हा पूर्ण ग्रुप आपल्याला काय करायचा तो बाहेर काढायचा आहे. CH3 इथून काय गेला हो Na2CO3 सोडियम कार्बोनेट बाहेर उरला काय CH3 आणि इथला H म्हणजे काय उरणार इथं CH4. आन्सर काय असेल आपली मिथेन. हा होता 2025 चा आपला ऍक्शन वाला फॉर्म्युला. आर्थो ब्रोमो एनिसॉल पॅरा ब्रोमो आपला हे नंतर रिमूव्हल ऑफ CO2. त्यानंतर दुसरा क्वेश्चन अतिशय सोपा प्रश्न दरवर्षी एक्झामला येतो हा प्रश्न. काय करायचं आपल्याला कोणावर ऍक्शन करायचं फिनॉलवर. काय सांगते बा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग ऑन फिनॉल्स. फिनॉलची रिएक्शन कोणासोबत नायट्रेटिंग मिक्सचर सोबत. आता इकडे बघा फिनॉल म्हणजे काय बेंझिनवर काय असतो सर OH. बेंझिनवर OH याला काय म्हणतात आपण फिनॉल. फिनॉलची रिएक्शन कोणासोबत करायची नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय सर नायट्रिक ऍसिड प्लस H2SO4 नायट्रिक ऍसिड प्लस सल्फ्युरिक ऍसिड या दोघांच्या मिक्सचरलाच काय म्हटलं जाते नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतात. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे नायट्रेशन करायचं आहे. ज्यावेळेस नायट्रेशन केलं जाते अशा वेळेस तयार होणारा जो कंपाऊंड असतो हा बरोबर आर्थो पॅरा आणि आर्थो सर्व आर्थो आणि पॅरा पोझिशन NO2 काय करतो इथं ऑक्युपाय करतो. याचं नाव आहे 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. याचं नाव काय आहे 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. यालाच म्हटलं जाते पिक्रिक ऍसिड. कॉमन नाव काय आहे पिक्रिक ऍसिड. तर हे होता आपला फिनॉल्स. फिनॉलचं काय केलं नायट्रेशन 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल किंवा पिक्रिक ऍसिड. नंतर काय सांगते बघा झिंक डस्ट. सर फिनॉलची रिएक्शन कोणासोबत केली आपण झिंक डस्ट सोबत. समजा फिनॉलच्या रिएक्शन मध्ये काय टाकलं आपण झिंकची काय टाकल्या पावडर. तर झिंकची जशी पावडर टाकल्या तर हा झिंक काय करतो इथल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून झिंक ऑक्साईड बनवतो. काय बनवतो
झिंक ऑक्साईड म्हणजे एकंदरीत फिनॉलचं काय व्हायलंय, रिडक्शन व्हायलंय. काय व्हायलंय, रिडक्शन. फिनॉल मधून काय निघून चाललाय, लॉस ऑफ ऑक्सिजन व्हायला. म्हणजे उरणारा कंपाऊंड काय असेल, बेंझिन. काय असेल हो, बेंझिन. तर हा होता दुसरा 2 मार्काचा क्वेश्चन. फिनॉलचं एकदा नायट्रेशन, फिनॉलचं एकदा काय करायचं आपल्याला, झिंक सोबत रिॲक्ट करायचं आहे. एकदम इझी प्रश्न. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. कोणाचे नाव आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर फॉस्फरस म्हणजे पी, पेंटा म्हणजे 5, क्लोराइड म्हणजे Cl, म्हणजे याचं नाव असेल PCl5 स्ट्रक्चर, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. नंतर काय सांगितलं, इथाइल मिथाइल इथरवर रिएक्शन करायचे. इथाइल म्हणजे बघा, इथर म्हणजे काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन दोन्ही साईडला काय असतात, अल्काइल ग्रुप. एका साईडला कोण आहे म्हणते, इथाइल आहे. इथाइल म्हणजे CH2 CH3. एका साईडला कोण आहे, मिथाइल. त्याचं नाव काय, इथाइल मिथाइल इथर. आयुपीचे नाव मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन सोबत काय करा आपण, PCl5 ची रिएक्शन. सिंपल मध्ये हा पण बॉन्ड काय करते ना, ब्रेक. इथं पण Cl, हा पण बॉन्ड ब्रेक, इथं पण काय Cl. तर सिंपली मध्ये इथे भेटणार आपल्याला CH3Cl प्लस CH3CH2Cl प्लस POCl3. हा लिहिण्यात येतरी चालते, पण एक पहिला आपला मिथाइल क्लोराइड, हे काय असेल, इथाइल क्लोराइड. तर हा होता आपला 2 मार्काचा केलेला प्रश्न की इथाइल मिथाइल इथर किंवा मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी मिथेन रिॲक्ट विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू फॉर्म क्लोरोमिथेन अँड क्लोरोइथेन. त्यानंतर हा प्रश्न आहे पुन्हा, हा 3 मार्कासाठी आलेला आहे क्वेश्चन. कार्बिलामाइन रिॲक्शन फॉर इथॅनामाइन. बघा, इथाइल अमाइनसाठी काय लिहायचं आपल्याला, कार्बिलामाइन रिॲक्शन सांगायचं आहे. त्याच्यानंतर हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन कोणासाठी, ऍसिटामाइड साठी सांगायचं आहे. तर बघा, नंबर 1 इथाइल अमाइन. इथाइल अमाइन म्हणजे CH3 CH2 NH2. याला काय म्हणतात बाळा, इथॅनामाइन. इसे कहेंगे हम इथॅनामाइन. नंतर काय सांगते, कार्बिलामाइन रिॲक्शन करा. कार्बिलामाइन कशी ओळखायची सर, क्लोरोफॉर्म आणि सोबत कोण असते, NaOH. क्लोरोफॉर्म NaOH. रिॲक्शनचं नाव कार्बिलामाइन रिॲक्शन. पण जर या अमाइनच्या जागी फिनॉल असतात, काय असता, फिनॉल, तर त्या रिॲक्शनचं नाव असते रिमर्टिमन. काय असते, रिमर्टिमन. पण अमाइन असल्यामुळे रिॲक्शनला काय म्हणतात, कार्बिलामाइन. या रिॲक्शनचा फायनल प्रोडक्ट असतो आयसोसायनाइड. काय असतो, आयसोसायनाइड. इथे किती आता ऑलरेडी 2 कार्बन आणि 1 कार्बन इथे काय होतं बरोबर, ऍड, तयार काय होतं इथे NC. त्याचं नाव आहे इथाइल आयसोसायनाइड. इथाइल आयसोसायनाइड. ओके, इथाइल अमाइनचं काय झालं, इथाइल आयसोसायनाइड. ही याला म्हणायचं कार्बिलामाइन रिॲक्शन. त्याच्यानंतर काय सांगितलं, हॉफमॅन करायचं आपल्याला, कोणासाठी करायचंय, ऍसिटामाइड. ऍसिटामाइड म्हणजे सर सिंपल, ऍसिटा म्हणजे 2 कार्बन आणि अमाइड म्हणजे CONH2. 2 कार्बनचा अमाइड, ऍसिटामाइड. काय करायचंय, हॉफमॅन Br2 इन काय NaOH उडाला उडाला, CO उडाला. हा CO ला काय करायचं बरं, डिलीट. उरला काय, CH3NH2. आन्सर मिथॅनामाइन. तर हे होते आपले 4 क्वेश्चन जे 2025 मध्ये PYQ विचारले होते. याच्यानंतरचे काही क्वेश्चन लगेचच. तर चला पहा पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमोइथेन. बघा, ऍक्शन सांगायचं कशावर, ब्रोमोइथेनवर. कोणाची, ब्रोमोबेन्झिन आणि मर्क्युरस क्लोराइड यांच्यावर ऍक्शन काय होईल. तर बघा, आपल्याला काय घ्यायचंय, ब्रोमोइथेन घ्यायचंय. ब्रोमोइथेन म्हणजे CH3CH2Br. हा आपला याच्यावर कोणाची ऍक्शन करायचंय, ब्रोमोबेन्झिनची. बघा, ब्रोमोबेन्झिन म्हणजे बेन्झिनवर काय असेल, Br. आता बघा, हा आपला अल्काइल हॅलाइड्स, याला काय म्हणतो आपण, आराइल हॅलाइड्स. दोघांचं काय दिलं आपल्याला, कॉम्बिनेशन. या रिॲक्शनला म्हटलं जाते वुड्स फिटिक रिॲक्शन. याला काय म्हणतो आपण, वुड्स फिटिक रिॲक्शन. एक असतो अल्काइल हॅलाइड, एक असतो आराइल हॅलाइड. या ठिकाणी जो आपला रिएजंट यूज करायचं त्याचं नाव असतं सोडियम ड्रायइथर. काय असतं, सोडियम ड्रायइथर. आणि या रिॲक्शनला आपण कपलिंग रिॲक्शन सुद्धा असं म्हणतात. जर समजा ओनली अल्काइल हॅलाइड घेतला असेल, काय घेतला असेल, फक्त अल्काइल हॅलाइड, तर या ठिकाणी हे 2 कार्बन एकमेकाला अटॅच होऊन काय होतं, इकडे आन्सर 4 कार्बन.
इकडे एक रिंग असेल तर तिकडे दोन रिंग किंवा या दोघांचं कॉम्बिनेशन दिलं असेल, हे दोघं काय होतं एकमेकाला जॉईंट केले जातात. म्हणजे या बेंझिनला कोण जुळेल, CH3 CH2 हा अटॅच होईल. CH2 CH3 याचं नाव असेल इथाइल बेंझिन किंवा इथाइल बेंझिन म्हणणार. आणि या ठिकाणी बाहेर जो इंद्रा फोटो असतो त्याचं नाव असतं 2NaBr. इथला Na किती मोल असेल, दोन एक इथला NaBr आणि एक इथला NaBr म्हणून दोन बाहेर होते. आणि हा असेल आपला पहिला आन्सर बा. ब्रोमो इथेनची रिएक्शन कोणासोबत, ब्रोमो बेंझिन. सेम काय सांगते बा, ब्रोमो आपल्याकडे इथेन आहे, CH3 CH2Br. याची रिएक्शन कोणासोबत करणार आपण, मर्क्युरस फ्लोराईड. मर्क्युरस फ्लोराईड म्हणजे Mg2F2. याच्यासोबत आपण रिएक्शन करायचे, थोडं याला गरम करल्याच्या नंतर सिंपली मध्ये याला आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन किंवा या रिएक्शनचं नाव आहे स्वार्ड रिएक्शन. या रिएक्शनचं दुसरं नाव काय आहे, स्वार्ड रिएक्शन. स्वार्ड रिएक्शन या ठिकाणी जे हॅलोजन असतात एकमेकाला एक्सचेंज करतात. तर फ्लोरीन किती आहे, 2. त्याच्यामुळे हे आपला 2 मोल घ्यावं लागेल. इथले 2 बियर जाणार, इथले काय येणार 2 फ्लोरीन. म्हणजे तयार होणारे आन्सर असेल CH3 CH2F प्लस Hg2Cl2. या रिएक्शनला म्हणतो आपण स्वार्ड रिएक्शन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे राईट द रिएक्शन फॉर कन्व्हर्जन. कन्व्हर्जन करायचं कोणाचं, सायक्लोहेक्झेन टू ॲडिपिक ऍसिड. सायक्लोहेक्झेन टू ॲडिपिक ऍसिड आपल्याला बनवायचं आहे. तर बघा सायक्लोहेक्झिन आहे, सायक्लोहेक्झिन याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला, ॲडिपिक ऍसिड. याला म्हणता आपण ॲडिपिक ऍसिड. सिंपली आपल्याला डबल बॉन्ड तोडायचंय, डबल बॉन्डचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड. असा कोणता रिएजंट आहे तर डबल बॉन्डचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याचं नाव आहे कमिनाफोर इन ऍसिडिक मीडियम. तर हा डबल बॉन्डचा तोडून त्याचं रूपांतर कशात करतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. तर हा झाला आपला ॲडिपिक ऍसिड, सायक्लोहेक्झेन टू ॲडिपिक ऍसिड. त्यानंतर एक्सप्लेन कानिझारो रिएक्शन फॉर बेन्झाल्डेट. बेन्झाल्डेट साठी आपल्याला कानिझारो रिएक्शन एक्सप्लेन करायची आहे. तर बघा कानिझारो रिएक्शन असेच अल्डिहाइड देतात ज्यांच्याकडे एक पण अल्फा हायड्रोजन नसतो. ज्यांच्याकडे नो अल्फा हायड्रोजन असेल, एक पण अल्फा हायड्रोजन नसतील तर कोणती रिएक्शन, कानिझारो रिएक्शन. अल्फा हायड्रोजन दिसले तर काय असतात, अल्डोड रिएक्शन. 3 अल्फा तर हॅलोफॉर्म रिएक्शन. बघा कोणती रिएक्शन करायचंय हो, कानिझारो रिएक्शन. कोणाची करायचंय, बेन्झाल्डेट. आपण काढणार आपण बेन्झाल्डिहाइड CHO. त्याचं नाव काय असेल, बेन्झाल्डिहाइड. याचा रिएजंट काय असतो सर, कॉन्सन्ट्रेटेड NaOH. NaOH कसा घ्यायचा तुम्हाला, कॉन्सन्ट्रेटेड. तर या रिएक्शन मध्ये सिंपली काय करायचंय, जो आपला अल्डिहाइड आहे याचं एकदा करायचं ऑक्सिडेशन, एकदा काय करायचं रिडक्शन. मला सांगा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन काय होते हो, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होणार कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्डिहाइडचं रिडक्शन तर प्रायमरी अल्कोहोल. काय होते, प्रायमरी अल्कोहोल. तर एक होईल बेन्झाइल अल्कोहोल आणि एक असेल बरोबर कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि मीडियम बेसिक असल्यामुळे या ठिकाणी आपला हे घ्यावं लागेल ऍसिड बेस रिएक्शन आणि काय होईल साल्ट. याचं नाव असेल सोडियम बेन्झोइल. याचं नाव काय असेल, बेन्झाइल अल्कोहोल किंवा 1-फिनाइल इथेनॉल. ओके. नेक्स्ट आपल्याकडे दिला अल्किन. अल्किनचं नाव आहे प्रोपीन. प्रोपीनची रिएक्शन कोणासोबत, हॅलो ऍसिड HBr. इथं काय आहे परऑक्साईड. परऑक्साईड नंतर आपल्याला काय लावायचंय, अँटी मॉर्गोनिक रूल लावायचा आहे. अँटी मॉर्गोनिक रूल काय सांगते, याच्यामधला जो निगेटिव्ह पार्ट आहे, कोणता पार्ट, निगेटिव्ह पार्ट, अशा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कार्बनला जोडा ज्या ठिकाणी हायड्रोजन ऍटम जास्त असतील. कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघायचंय, ज्या ठिकाणी हायड्रोजन ऍटम जास्त तिथं निगेटिव्ह पार्ट जोडायचंय. इथं येणार Br, इथं काय येणार H. म्हणजे आपला जे A असेल तो असेल CH3 CH2 CH2 नंतर काय असेल Br. CH3 CH2 CH2 Br. त्याच्यानंतर याची रिएक्शन करायची आपल्याला अल्कोहोलिक एसियन कोणासोबत, पोटॅशियम सायनाइड. आता इकडे बघा या रिएक्शनला म्हणतो आपण SN2 रिएक्शन. या ठिकाणी Br होते आणि Br चं काय येणार CN. Br च्या जागी CN. CH3 CH2 CH2 CN. त्याचं नाव असेल ब्युटेन नायट्राइड. त्याचं नाव काय असेल, ब्युटेन नायट्राइड. आता या ठिकाणी ऐकून घ्या, इथं जर AgCN असला असता, काय असला असता AgCN, तर आन्सर काय आला असता NC. इथं समजा KOH आहे, इथं काय आला असता OH. समजा इथं आहे मॉइस्ट Ag2O, तर काय म्हणला असता अल्कोहोल. इथे दिला असता समजा AgNO2, तर आन्सर काय आला असता NO2.
इथे लिहिला असता KNO2, आन्सर आला असतं ONO. एवढ्या टाईपची इथं पॉसिबिलिटी आहे. तर हा इथं केस नसल्यामुळे काय येणार CN. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बनवायचे, काय बनवा प्रिपेअर म्हणे. काय प्रिपेअर बनवायचंय ऍसिटाल्डिहाइड आपल्याला बनवायचं आहे. कोणती रिॲक्शन रोजनमुंड. कोणती रोजनमुंड. आपल्याला माहित आहे बा रोजनमुंड काय करते ऍसिड हॅलाइडचं अल्डिहाइड. ऍसिड हॅलाइडचं अल्डिहाइड याला काय म्हणतात मुंड रोजनमुंड. मला सांगा आपला अल्डिहाइड कोणता पाहिजे हो ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटा म्हणजे कार्बन 2 असलेला अल्डिहाइड म्हणजे हे झाला आपला ऍसिटाल्डिहाइड. रोजनमुंड कोणाचं करते ऍसिड हॅलाइडचं. ऍसिड हॅलाइड मध्ये किती कार्बन असायला पाहिजे 2च कार्बन CH3 C डबल बॉन्ड OCl म्हणजे ऍसिटिल क्लोराइड घ्यायचंय आपल्याला आणि याच्यासोबत रिएजंट येणार H2PD बेरियम सल्फेट. H2PD बेरियम सल्फेट ऍसिड घालायचं काय करणार अल्डिहाइड. या ठिकाणी जो आपल्याला रिएक्टंट घ्यायचे त्याचं नाव असेल ऍसिटिल क्लोराइड. त्याचं रूपांतर काय झालं ऍसिटाल्डिहाइड. लास्ट फायनल बेन्झाल्डिहाइड बाय गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन. आपल्याला काय बनवायचंय बेन्झाल्डिहाइड बनवायचंय. बघा बेन्झाल्डिहाइड कसा बनवणार हे रिएक्शन वर लिहा. बघा आपल्याला बनवायचं आहे बेन्झाल्डिहाइड. काय बनवायचंय बेन्झाल्डिहाइड. कोणती रिएक्शन यूज करायचंय गॅटरमॅन कोच. या दिसलाय कोच या कोचलाच म्हणायचं तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड. काय म्हणायचंय कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड सोबत कोण असं घ्यायचं तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत घेणार एक लुईस ऍसिड AlCl3. या सर्वांची रिएक्शन करायची तुम्हाला बेंझिन सोबत. कोणासोबत बेंझिन. बेंझिन react with carbon monoxide HCl in presence of AlCl3 to form benzaldehyde and this reaction is known as Gattermann-Koch formations. तर हा होता आपला 2025 मधील सर्व क्वेश्चन्स. मला कसे वाटले काय नाही कळवा. थँक्यू.